अशा तऱ्हेने मी शोधून काढलं नाव प्रधान असल्यामुळे एवढी एक गोष्ट आपण करू शकतो. पहिले इंट्रोडक्शन करून टाकतो आणि मग नंतर मी तुम्हाला सांगतो की मी काय केलं. जवळपास नमस्कार, यश प्रधान. कोथरूडवरनं निघून मी जवळपास तळेगाव क्रॉस केलं ना आपण. आणि हा जो काय कॅमेरा मी आणलेला आहे माझ्याबरोबर, माझा जिवलग मित्र पॉकेट 3, मी त्याचा माईक मागच्या वेळेस मला असं वाटलं की व्लॉग करूयात, छान मस्त काहीतरी करूयात, तुमच्याशी गप्पा मारूयात वगैरे. कारण दर 6 महिन्यांनी मी व्लॉग करतो. दर 6 महिन्यांनी व्लॉग करण्याचं कारण असं की इतकी म्हणजे क्रिएटिव्हिटी माझ्यामध्ये आहे की व्लॉग हे माझं मूल आहे, जे मला दर 6 महिन्यांनी होतं. तर तुम्ही 6 महिन्यापूर्वी मला पाहिलं असेल, जे आपण यादृच्छिक आणि कंटाळा नावाचे 2 कमाल व्लॉग केले, मला खूप आवडले. तुम्ही बघा नका बघू, त्याच्यानंतर मी परत व्लॉग केलेच नाहीत. आणि आज मला असा किडा आला की बाई करूच, व्लॉगच करू बाई. आणि मी माईक विसरून आलो दुसरीकडे, म्हणजे ठेवून आलो. हे माझं नेचरच नाही आहे, विसरणं वगैरे हे ते माझं नेचरच नाही. पण आजकाल मी जरा थोडा रिलॅक्स झालो आहे. 99.99% झालो आहे मी. पूर्वी मी 100% होतो टेन्शनमध्ये, आता मी 99.99%. तर थोडं जरी रिलॅक्स झालो की मी स्वतःला बूच लावून घेतो. त्याप्रमाणे मी हे बूच लावलेलं आहे. माईक विसरून आलो. मग एक पर्यायी उपाय असा म्हणजे माझ्याकडे आपण ॲड करूयात माझ्याकडे लार्क M2 आहे. तर तो लार्क M2 मी जवळ ठेवला होता. श्वेताचा आहे तो, ती वापरत नाही. श्वेताची अजून एक गोष्ट आहे, ती वापरत नाही, ती पण माझ्याकडे आहे. हे बघ, आपल्याला आहे ना, माणसाला टेक्नॉलॉजीची भूक असते आणि मला ती फार आवडते. मजा दाखवू का तुम्हाला? आता मी हा ऑनच नाही केला आहे का ऑन? ट्राय करूयात आपण. हा काय माहिती का, मेटाचे AI ग्लासेस येते. हे मेटाचे ग्लासेस ते पण माझ्याकडेच आहेत. मी लोकांना वस्तू घ्यायला लावतो म्हणजे मला वापरता येतील. माणसाने दोन्ही नसावा, गरीब आणि मूर्ख. आणि मी मूर्ख नाही आहे. असा आपण हा ब्लॉग तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि निघालो आहे. झालं आहे ना, व्यवस्थित इंट्रोडक्शन झालं आहे ना. माझं नाव यश प्रधान. तुम्हाला माझ्या सार्कॅझम वगैरे कळत नसतील तर टेन्शन घेऊ नका. आपण एवढे जिगरी मित्र नाही आहोत की तुम्ही माझा गैरसमज करून घ्याल. गैरसमज करायला जिगरी दोस्ती लागते. आपलं जरा नातं वरच्यावर आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. म्हणजे तुम्ही मला बघितलं असेलच, माझ्या नवऱ्याची बायको, सोनीवर कुसुम, चंद्र आहे साक्षीला, आणि सध्याच स्टार प्रवाहवर प्रेमाची गोष्ट या मालिकेत मी काम करत होतो. हर्षवर्धन नावाने काम नव्हतो करत, काम मी माझ्याच नावाने करत होतो. त्या कॅरेक्टरचं नाव हर्षवर्धन होतं. असं मी अफवा पसरवतोय की ते जे कॅरेक्टर आहे ते मीच आहे, ही मी अफवा पसरवतो. आणि इतकं सोपं आहे ते. काय करायचं, स्वतःची साईट काढायची, त्या साईटवर हे सगळं लिहायचं आणि गुगलवर टाकून द्यायची ती साईट. यश प्रधान असं जर गुगलला सर्च केलं तर गुगलला दुसरं काही लिंक्स नसतात, तो आपली साईट शोधतो आणि गुगल म्हणतो की यश प्रधान म्हणजे तोच माणूस आहे जो तुम्ही तिकडे बघितला होता. असा मी माझ्याबद्दल अफवा पसरवतोय, मी तो नाही. आणि भेटूयात थोड्या वेळाने. मी असा तुम्हाला कमी होताना दिसेल. तर असा मी माझ्या आनंदातून सावरून परत आलो आहे. लोकांना दुःखातनं सावरावं लागतं, मला आनंदातनं सावरावं लागतं. कारण काय होतं, लोकांना दुःख फार कमी वेळेत येतं आयुष्यात. तसं मला आनंद फार कमी वेळेस येतो. त्यामुळे आनंद झाला की मला सावरावं लागतं. तसा मला हा आनंद झालेला आहे. नेहमीप्रमाणे आपण छानपैकी मुंबईला चाललेलो आहोत. हे बघ, आपल्याकडे एकच गोष्ट असते जी कुणीही आयुष्यात, सगळ्यात श्रीमंत माणूस जगातला विकत घेऊ शकत नाही, ती म्हणजे वेळ. आणि तो माझ्याकडे आत्ता आहे, म्हणून मी हा ब्लॉग करतोय. मुंबईला पोचायला अजून 52 मिनिटं आहेत. पण मुंबईला नाही, म्हणजे आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत. मग तिथून आम्ही मुंबईच्या म्हणजे आमच्या निवासस्थानी जाणार आहोत. मुंबईच्या बाहेर तिथे बोर्ड लावलेले असतात, यश प्रधान यांचे निवासस्थान. तुम्हाला दिसेलच, शोधलं तर काही सापडतं.
सो आम्ही बहुधा आमच्या निवासस्थानी संध्याकाळी पोहोचू. आता आम्हाला एक काहीतरी खरेदी वगैरे करायची. सध्या तुम्हाला असा या सेटअपमध्ये मी दिसतोय. काही लोकांना फार लाज वाटते ब्लॉग्स वगैरे करण्याची. मला कधीच लाज वाटत नाही. लोकांना असं वाटतं 4 लोक काय म्हणतील. मला ती लाज वाटत नाही, कारण माझ्याकडे फक्त 4च लोक म्हणतात. दुसरं कोणी कधी कधी मला दिस इज सेल्फ ऑब्सेस्ड पण आहे. कंट्रोल करायला लागेल मला. पण कमाल बोललो यार मी आता. असं थोडा मी कधी कधी फार इंटेलिजंट गप्पा मारल्यानंतर असा फार ब्रिलियंट गप्पा पण मारतो. मी याला फालतू म्हणणार नाही. आपण फालतूगिरी पण कमाल करतो. तर जे आहे ते असं आहे. म्हणजे सवयीनुसार लगेच तुम्ही ब्लॉग बंद कराल. हे असं जे आहे ते असं आहे. आत्ता येणार नाही आहे. मी मुद्दाम ब्लॉग करावा असं म्हटलं, कारण मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला दर 6 महिन्यांनी ब्लॉग होतात. मला म्हटलं काहीतरी बोलावं तुमच्याशी, गप्पा माराव्यात, संवाद साधावा तुमच्याशी. यूट्यूब माझं चॅनल मी कधी सुरू केलं होतं? 2014 साली मी सुरू केलं होतं. आणि मग मला एका पॉईंटला कळलं की नाही बाई, आपल्याला ॲक्टरच व्हायचं आहे, तर आपण ॲक्टर होऊयात. हे असं म्हणजे यूट्यूब वगैरे करायला लागलो आणि त्यात गुंतलो तर मला माझ्या अभिनयाकडे लक्ष देता येणार नाही. म्हणून मग मी यूट्यूब चॅनल जास्त पुढे चालू ठेवलं नाही. माझे काही व्लॉग्स आहेत, तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. जुने व्लॉग्स मी आत्ता थोडे प्रायव्हेटमध्ये ठेवले होते, ते ओपन केले. विशेष बौद्धिक प्रयत्न न करता तुम्ही बघणार असाल तर बघा. दर 6 महिन्यांनी यूट्यूबच्या नभोमंडलात एक दगड मारत असतो. हा एक दगड आहे त्याच्यातला. सहन करून घ्या. माझ्या गप्पा तुम्हाला अनेक जणांच्या मला कमेंट, हे एक वाक्य आहे ना, हे इतकं फसवं वाक्य आहे. मी जर असं म्हटलं की मला इंस्टाग्रामवर फार कमेंट आहेत, कोण काय तुम्हाला कळणार आहे खरं येत आहेत की नाही. किंवा मी अनेक जणांनी मला कमेंट केली की मला तुम्ही व्लॉग करत जा, मला बघायचं आहे. 4 जणांनी कमेंट केली होती. मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना याची भीती वाटते की 4 लोक काय म्हणतील, आणि मला याचं बरं वाटतं की 4 लोक काय म्हणतील, कारण माझ्याकडे तिथे नको जायला. थोडा ब्रेक घेऊयात, कारण खूप असं कमाल काहीतरी शोधून काढलं की मला फार आनंद होता. आणि तुम्हाला मगाशीच म्हणजे फार पूर्वीच, म्हणजे या ब्लॉगमध्ये लगेच जाणवेल तुम्हाला की मला आनंदातून सावरायला वेळ लागतो. मी सावरून पुन्हा एकदा परत भेटतो. तर या ब्लॉगचं आपण नाव ठेवूयात 4 लोक काय म्हणतील. भेटूया.